जेव्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाली एक GR काढला गेला, तो होता कर्जमाफीचा. आमची अपेक्षा होती की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची कीर्ती खूप महान आहे आणि मग GR काढत असताना तो GR बिना अटीचा येईल. पण जेव्हा आम्ही GR वाचला त्याच्यामध्ये अनेक अशा अटी होती ज्याच्यामुळे 48 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार होता. पहिली अट जी होती ती म्हणजे 2019 मध्ये जी कर्जमाफी झाली होती त्याचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी घेतला होता, असे 44 लाख शेतकरी होते, तर त्यांना फक्त 50,000 रुपयाची मर्यादा ठेवण्यात आली होती. आणि OTS केल्यानंतर म्हणजे OTS जेव्हा केलं जात होतं तेव्हा त्यांना वरचे खूप मोठा पैसा तिथं भरावा लागत होता. त्यामुळे आमचं मत होतं की पहिली अट काढण्यात यावी आणि डायरेक्ट 2 लाखापर्यंत या शेतकऱ्यांना सुद्धा मदत करण्यात यावी, 44 लाख शेतकरी. दुसरी जी अट होती ती म्हणजे रेग्युलर असणारे जे शेतकरी आहेत तर 25, 26, 27 झालं पण नाही. मग त्याचा अर्थ तुम्ही ही योजना जाहीर केली खरं, तर त्या शेतकऱ्यांना 1 वर्षानंतर मदत मिळणार होती आणि मग ती मदत मिळत असताना मध्ये पाऊस नाही असं सरकारच सांगतंय. याच्यात शेतकरी अडचणीत येणार. मग उद्या जाऊन त्या लोकांना सुद्धा जे रेग्युलर आहेत त्यांना पैसे मिळणार नव्हते. त्यामुळे या प्रमुख 2 मोठ्या अटी काढणं हे फार महत्वाचं होतं. आता याच्यात जेव्हा तुम्ही बघितलं असेल, सरकारकडनं जेव्हा उत्तर देण्यात आलं त्यांनी सांगितलं सुरुवातीला की अशी कुठलीच अट नाही जी शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, पण हळूहळू त्यांना मान्य करावं लागलं. आणि काल उपोषण सोडत असताना सरकारकडनं महाजन साहेब आले. महाजन साहेब हे आमच्या समोर लोकांसमोर हे CM साहेबांबरोबर बोलले आणि काही प्रमाणात आपल्याला हेच म्हणावं लागेल की काल या 2-3 दिवसाचं जे आंदोलन आपण केलं त्याचं फलित एवढंच आहे की सरकार जे म्हणत होतं आम्ही अटी नाही आहेत त्या त्यांनी मान्य केला. आणि आता चर्चा जी आम्ही करणार आहोत ते सगळे शेतकरी नेते आम्ही जाऊ CM साहेबांवर बसू, जे परदेशी कमिटीचे प्रमुख आहेत ते तिथे असतील आणि चर्चा करून अधिवेशनाच्या आधी सरकार योग्य असा निर्णय घेईल अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. खरंच वाटतंय तुम्हाला सरकार निर्णय घेईल? कारण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून सरकारबद्दल बोललं जाते, खास करून विरोधक शेतकऱ्यांच्या विरोधात, तुम्हाला आशा आहे की सरकार? बघा कसं असतं की काल अजून काही 4 दिवस मी बसू शकलो असतो, आंदोलनात बसू शकले असते, पण त्याच्यामुळे मला एवढंच वाटलं की काही लोक राजकीय दृष्टिकोनातून या विषयाला बघणार नाहीत, सरकारकडनं दुर्लक्ष केलं जाईल आणि मग तसं झालं तर मग आम्ही आडमोठेपणा करतोय आणि त्याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांचं नुकसान झालं असतं. त्यामुळे आमची भावना होती सरकारला एकदा संधी देऊन बघूया. आता एक तर सरकार 2 गोष्टी चुका करणार नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या योजनेला दिल्यामुळे अटी शर्ती जर तशाच ठेवल्या तर कुठं ना कुठंतरी महान व्यक्तीबद्दल कुठंतरी सरकार एक अवमानाचं काम करतंय असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे ते करणार नाही, त्या अटी काढाव्याच लागतील. 2 एकदम पवित्र, जिथं करोडो शेतकरी वर्षाला येतात अशा पवित्र म्हणजे पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये, विठोबारायांच्या पवित्र भूमीमध्ये येऊन तिथं शब्द दिलेला आहे. त्यामुळे हा शब्द जर सरकारी खोटा ठरला तर उद्या जाऊन मुख्यमंत्र्यांना सुद्धा आषाढीची पूजा करण्यासाठी येता येणार नाही अशी परिस्थिती तिथे असणारे शेतकरी करू शकतील. त्यामुळे एकदा संधी देऊन बघू. तसंही आम्ही सांगितलेलं की 4 जुलैला एक खूप मोठं आंदोलन, रस्ता रोको आम्ही मराठवाड्यामध्ये तिथं करणार आहोत. जर या मागण्या तिथं पूर्ण झाल्या नाही, आपण एकदा संधी देऊन बघू. आणि जर संधी देऊन सुद्धा त्यांनी त्याच्यावर काम नाही केलं तर मग महाजन साहेब खोटं बोलले आणि CM साहेब सुद्धा खोटं बोलले असं आपल्याला कदाचित त्या ठिकाणी बोलावं लागेल. ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा राज्यभरात सुरू झाली आहे. काल 4 खासदारांनी दांडी मारली असते, आता कसं बघताय असेल? झालं असं की जेव्हा डिलिमिटेशनचा कायदा महिलांचं आरक्षण पुढं करून लपून छपून त्यांना आणायचा होता, तो कुठंतरी सर्व खासदारांनी एकत्रित येऊन संविधानाच्या विरोधात असल्यामुळे तो हाणून पाडला. झालं असं की TMC म्हणजे आपलं वेस्ट बेंगालचं जे इलेक्शन झालं त्या TMCला दुर्दैवाने त्या ठिकाणी पराजय हा स्वीकारावा लागला. त्याचं कारण 18 दिवस अमित शाह साहेब त्या ठिकाणी बसले होते. असं कधीच कुठल्या राज्यात जात नाही. पूर्ण ताकद तिथं लावण्यात आली होती. इलेक्शन कमिशन विरोधात होतं, SIR विरोधात होतं. याच्यात TMC पक्ष हा हारला आणि TMCचे आमदार पण आणि खासदार पण हे भाजपला फोडले. याच्यावरून एकच कुठेतरी जाणवतंय, आता भाजपला कळलेलं आहे की त्यांना निवडून येणं अवघड आहे. त्यांच्याकडे एकच पर्याय आहे, डिलिमिटेशन. त्यामुळे कुठं ना कुठेतरी कुठले अजून खासदार आपल्याला हाताशी लागतात का
असा प्रयत्न हा भाजपकडनं 100% तिथं केला जाईल. आता उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले जे कोणी खासदार असतील ते अनरिचेबल आहे, ते खरंच अनरिचेबल होते का मुद्दामून ते अनरिचेबल झाले हे आपल्याला बघावं लागेल. पण अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या पक्षाला परत एकदा फोडण्याचा प्रयत्न करत असाल हे मात्र लोक या विषयाकडे अहंकार म्हणून बघतील आणि याचा परिणाम हा बीजेपीला नकारात्मक होईल असं आम्हाला वाटतं. रोहित पवारांची पुढची दिशा काय असणार आहे? रोहित पवार रस्त्यावर उतरून संघर्ष करू लागले गेल्या काही दिवसापासून. कशा पद्धतीने पुढे लढणार आणि पक्षातून तुम्हाला पाठिंबा आहे त्याचा? विषय एवढाच आहे की आमची भूमिका विरोधकाची आहे. बीजेपी बरोबर आम्ही कधी तिथं जाणार नाही, तो विचार आम्हाला पटत नाही. आणि आज सामान्य लोकांना अनेक अडचणी, विद्यार्थ्यांना अडचणी आहेत, महिला सुरक्षतेचा विषय आहे, शेतकऱ्यांचे विषय आहेत, मजुरांचे विषय आहेत, शहरी भागातले मिडल क्लास या लोकांचे खूप वेगळे प्रश्न आहेत. त्यामुळे या प्रश्नांवर कोणीतरी बोललं पाहिजे. आमची अपेक्षा आहे की सर्वच पक्ष एकत्रित येऊन रस्त्यावर उतरून हा लढा तिथं लढला पाहिजे. आणि तुम्ही कांद्याची लढाई बघा, तेव्हा आपल्याला सहकार्य सगळ्या पक्षाने तिथं केलं. काल हे अपक्ष म्हणजे कुठल्याच पक्षाच्या बॅनरखाली आम्ही ते आंदोलन केलं नव्हतं. शशिकांत शिंदे साहेब तिथं आले, आज सपकाळ साहेब तिथे येणार होते, इतरही सर्व शेतकरी तिथे येऊन गेले. त्यामुळे कुठं ना कुठेतरी जे लोक या सरकारच्या विरोधात आहेत ते आता एकवटले आहेत आणि ती एक चांगली भूमिका आहे. त्यामुळे माझी व्यक्तिगत भूमिका तुम्ही जर विचारली तर ती संघर्षाची आहे, लोकांची भूमी मांडण्यासाठी आहे आणि बलाढ्य शक्तीला गुडघ्यावर आणून सामान्य लोकांचे प्रश्न ते सोडवण्याची अशी भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की या पुढच्या काळात कर्जमुक्तीसाठी होणारं मोठं आंदोलन असेल, त्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी असणार का किंवा कसं असतं? नाही, जेव्हा केव्हा ते आंदोलन तिथं उभं करतील तेव्हा आपण नक्कीच तिथं बघूया. विषय आजचा काय की हा जो GR काढलेला आहे त्या GR मध्ये 2 जाचक अटी आहेत, त्या काढणं आज 55 लाख शेतकऱ्यांसाठी महत्वाचं आहे. त्यामुळे लगेचच्या लगेच त्या अटी काढून 2 लाखापर्यंत तरी मदत आमच्या शेतकऱ्यांना मिळणं हे फार महत्वाचं आहे, कारण येणारं वर्ष अतिशय कठीण आहे.